तुमच्यासमोर 6 पेन दिलेत. आता या 6 पेनापासून आपल्याला काय करायचंय? 100 बनवायचे. मग विचार करा, कोणतेही 3 पेन हलवायचे आणि आपल्याला तयार काय करायचंय? 100. कर गणेश प्रयत्न. कोणतेही 3 पेन हलवायचे आणि 100 तयार करायचं. हे काय बनलं? 11 गुणिले 11. मग 11चा वर्ग आपण पाहिला, किती येत आहे? 121. बनलं का? मग आपल्याला किती तयार करायचंय? 100. हां, चल जागेवर पेनाची पहिली स्थिती कर. 1 पेन हलवला यशनी. पेन किती हलवायचे आपल्याला? 3. आणि संख्या 100 बनवायची. किती बनले यश? पेन 2 हलवले आणि तयार किती झाले? 110. जागेवर ठेव पेन सगळे वापस. हां, कर प्रयत्न. एक पेन हलवला श्यामनी. कर संतोष प्रयत्न. 1 पेन हलवला संतोषनं, दुसराही हलवला. संतोष उत्तराच्या जवळ गेलाय. हां, राहू दे, समजलं आम्हाला तू प्लसचं चिन्ह तयार करतोयस म्हणून. हां, व्हेरी गुड. बघा, आपण जे रोमन संख्या शिकलो होतो त्यामध्ये होतं की नाही, यल अधिक यल जर केलं, यलची किंमत काय? 50. मग यलमध्ये यलची 50 आणि दुसऱ्या यलची 50 असं यल अधिक यल जर झालं तर 50 अधिक 50 100. बनलं की नाही? मग आपलं पझलचं उत्तर आलं.